आम्ही भागवत आम्ही गाथा कशासाठी वाचावी, आम्हाला देव पण यावं असं जर वाटत असेल, आमचे नको असलेले भाग नको असलेले विचार त्यांचा त्याग घडावा असं जर वाटत असेल, तर त्यासाठी आम्ही संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केलाच पाहिजे. आता जर बरं वाटलं असेल आपल्याला, नाही का, नको असलेला भाग टाकायचा आहे, सोपं आहे तेवढं सोपं आहे. म्हणून दगडाची उपमा कधीतरी माणसाला दिली ना तर त्या दगडाला राग येतो. म्हणजे दगडाची उपमा माणसाला दिली ना तर दगडाला कमीपणा वाटतो. वास्तविक मोठेपणा वाटायला पाहिजे की नाही, पण कमीपणा वाटतो. त्याला कारण काय ऐका. मौली आपल्या नडगाव गावामध्ये हनुमंताचं मंदिर आहे. बाबा अंदाजे किती वर्ष झाली असतील त्या मूर्तीला माहितीच नाही, बरोबर ना बाबा. आज बाबांचं वय किती आहे बाबा? 85 वय आहे बाबांचं. वय वर्ष 85. आजा पंजाच्या वेळाची त्यांच्या किंवा त्याच्याही आधीची कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी हनुमंताची मूर्ती आहे. कसली बाबा ती? दगडाची, पाषाणाची आहे. पाषाणाची मूर्ती आहे, दगडाची मूर्ती आहे. आज एवढी वर्ष झाली ती मूर्ती घडवलेली, घडवूनच बसवलेली आहे ना, ती घडवूनच बसवलेली आहे ना, घडवूनच स्थापना केलेली आहे ना. एवढी वर्ष झाली, आज त्या मूर्तीला त्या ठिकाणी तिच्या ज्या खपल्या काढल्या ना त्या परत येऊन लागल्या नाहीत. ऐकताय? ज्या खपल्या काढल्या ना एवढी वर्ष झाली परत येऊन लागल्या नाहीत. आम्ही 31 ला जो संकल्प करतोय ना, 1 जानेवारी कधी निघतोय तो आम्हालाच कळत नाही. खपली काढायची विचार करतोय. अहो 31 डिसेंबरला बाटल्या फोडून फेकून देणारे कितीतरी तुम्हाला दाखवीन 1 जानेवारीला पितात. व्यसनापासून जर मुक्त व्हायचंय तर बाटल्या फोडून चालणार नाही दादा. तिथपर्यंत नेणारी वासना जी आहे ना, ती वासना आणि त्या वासनेचा ज्या दिवशी त्याग आम्ही करू ना, त्या दिवशी बाटली समोर असताना सुद्धा तिला स्पर्श करणार नाही आली. वासनेचा त्याग करता आला पाहिजे, वासना टाकता आली पाहिजे, वासना त्या ठिकाणी विसर्जित करता आली पाहिजे. ते विचार मौली ज्या वेळेला एखादा आमचाच मित्र जवळचा एखादा आजार होऊन जातो आणि त्याला डॉक्टर सांगतात की हा आजार जो याला झाला ना तो तंबाखूमुळे झाला. कशामुळे? तंबाखूमुळे. आणि हे जेव्हा आम्ही ऐकतोय, त्याची परिस्थिती जेव्हा पाहतोय सगळं काही, तेव्हा रागाने माणूस डबी फेकून देतोय, खिशातल्या पुड्या फेकून देतोय, उलटा खिसा करून झटकून टाकतोय. बस झालं, आजपासून पुडी ठेवायची नाही, डबी ठेवायची नाही. मग शेजाऱ्यांकडे जाऊन खातोय, शेजाऱ्यांकडे जाऊन खातोय. तू डब्या पुढे फेकायची गरज लागणार नाही, खायची वासना फेकून द्या. वाईट विचार टाका, वाईट वासना जी आहे तिचा त्याग करा. बसल्या जागेवर परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. बसल्या जागेवर दगडाला जर किंवा माणसाला जर दगडाची उपमा दिली तर दगडाला का राग येतोय माहितीये का? तो दगड बोलतो, टाकीने खपली फोडली ती मागुती ना जडली, पण मनुष्याची कुबुद्धी झाडली ती पुन्हा लागे. माणूस असो, देव असो, ऋषी असो, देवांचा राजा असो, अजून साधू असो, अजून कोणीही असू द्या, सगळ्यांना बर्बाद करणारे अनेक आहेत. काम, क्रोध, लोभ, मोद, मत्सर, दम, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा. कमी आहेत का? कमी आहे. मुख्य 3 आहेत, काम, क्रोध आणि लोभ. दुर्दैव काय माहितीये का? माणूस सगळ्या प्राण्या पक्ष्यांकडून खेळ करून घेतोय. ऐकताय ना? सर्कशीत तर हिंस्र प्राण्यांकडून सुद्धा खेळ करून घेतोय माणूस. सर्कशीमध्ये पाहतोय ना आपण, हिंस्र प्राण्यांकडून सुद्धा खेळ करून घेण्याचं सामर्थ्य माणसामध्ये आहे. पण माणसाकडून कोण खेळ करून घेत हे त्यालाच कळत नाही.
माणसाकडून कोण खेळ करून घेतय हे त्यालाच कळत नाही बरं का. अनेक विषय आहेत, अनेक विचार आहेत, अनेक वासनेच्या खपल्या आहेत, त्या काढता आल्या पाहिजेत आम्हाला बरं का. संध्याकाळच्या वेळेला अजून खडवली तरी बरी आहे जरा, पण काही शहरांमध्ये जर तुम्ही गेलात ना तर संध्याकाळच्या वेळेला अशी बरीचशी लोक तुम्हाला कुत्री फिरवायला नेताना पाहायला मिळतील. काय कुत्री? कधी निरीक्षण केलंय का तुम्ही त्यांचं? पुढं कोण असते, कुत्रा का मालक? कुत्रा. कोण असतो? कुत्रा. मागे कोण असतो? कुत्र्याचा मालक. त्याला कुणीतरी विचारलं, काका कुठे निघाले? काका बोलतात, कुत्रा फिरवायला नेतोय. कोणाला? काय भाषा कळते का? कुत्रा फिरवायला नेतोय म्हणजे माणसाला कुत्र्याने फिरवावं. पुढे तो असतो कुत्रा आणि तो मालकाला ओढतोय. मला हा दृष्टांत याच्यासाठी द्यावा लागला, आज विषयांची आणि माणसाची अवस्था अशीच आहे. काम पुढे आहे तो माणसाला ओढतोय, क्रोध पुढे आहे तो माणसाला ओढतोय, लोभ पुढे आहे तो माणसाला ओढतोय. ज्या दिवशी ते आमच्या मागे राहतील आणि आम्ही त्यांच्याकडून कार्य करून घेऊ ना, आम्ही त्यांच्याकडून खेळ करून घेऊ ना, त्या दिवशी 100% आमच्या जीवनामध्ये विजय आमचा झालेला असेल. नाहीतर आम्ही पराभूतच आहोत विषयांच्या पुढे, वासनेच्या पुढे आम्ही पराभूतच आहोत. मग जर त्यांच्याकडून खेळ करून घ्यायचा आहे ना, माकडवाळा बघितलाय खेळ करणारा? तो माकडवाला असतो, तो माकडाला ओढत नेतो, खेळ करून घेतो, परत माकड मागे, परत पुढच्या ठिकाणी जाताना त्याला ओढत न्यावं लागतंय. प्रत्येक गोष्ट भगवंताने जी निर्माण केले ना आमच्यासाठी ती हितकारक आहे, हितकारक आहे. फक्त ती कशी वापरायची ना तो विचार आमचा आहे. माचीस दिले ना घरामध्ये, चूल पेटवा ना, दीप प्रज्वलन करा, हितासाठी आहे ना. तीच माचीस जर आम्ही स्वतःला लावत असू तर दोष माचीसचा आहे का आमचा आहे? विषय जे आहेत काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा, हे जे सगळे आहेत ना, कोणाकडून कसा खेळ करून घ्यायचा हे आम्हाला कळलं पाहिजे, शुद्ध करून घेता आलं पाहिजे. ज्या पद्धतीने त्यांना आणलेले आहे, ज्या पद्धतीने त्यांना जे कार्य लावून दिलेले त्या पद्धतीने ते कार्य त्यांच्याकडून आम्हाला करून घेता आलं पाहिजे. निश्चित आमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही, आमचं जीवन अतिशय सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही, अतिशय सुंदर होईल. वाईट जी गोष्ट आहे तिचा त्याग करता आला पाहिजे, ते टाकता आलं पाहिजे. ज्या दिवशी टाकता येईल ना त्या दिवशी आम्हाला कळेल आम्ही भ्रमामध्ये आहोत, आम्ही काय करतो हेच आम्हाला कळत नाही, आम्ही काय करतो हेच आम्हाला कळत नाही. जो देव आम्हाला सांभाळतोय, जो देव आम्हाला सामर्थ्य देतोय, आम्ही त्याचं किती करतोय बरं, त्याचं स्मरण किती करतोय बरं, त्याचं नामस्मरण किती करतोय बरं, किती वेळ करतोय आम्ही, किती नामस्मरण करतोय आम्ही त्या देवाचं. मनापासून जर प्रत्येकाने विचार केला ना तर संसार प्रपंचासाठी आम्ही जेवढं करतोय त्या मान्यात देवासाठी, धर्मासाठी, देव कार्यासाठी आम्ही तेवढं करत नाही करत आम्ही बरं का. ज्या गोष्टींविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होतोय, माझं माझं म्हणून आम्ही ज्या स्वीकारतोय, ममत्व निर्माण होतंय, त्या कुठपर्यंत आमच्या आहेत याचा विचार तरी कधी आम्ही करतो का? त्यांचं प्रेम, त्यांचा जीव, त्यांचा जिव्हाळा कुठपर्यंत आहे? भरतरी राजा जो आहे ना, भरतरी राजाची कथा आलेली आहे बरं का. धर्म आचरणात राहणारा, धर्म आचरण करणारा राजा, नीतीने वागणारा राजा, आईला आई, ताईला ताई, दुसऱ्याची धन मला नको बरं का. कोणाचा मत्सर नाही, तिरस्कार नाही, कोणाची निंदा नाही. धर्म आचरण करणारा राजा, नीतीने वागणारा राजा,
स्वतःचा विचार कमी, अधिक प्रजेचा विचार करणारा राजा, सुखी प्रजा, आनंदी प्रजा, बरं का. आणि त्या ठिकाणी ज्या वेळेला एक सत्पुरुष गेले, त्यावेळेला त्या सत्पुरुषांनी सगळी प्रजा बघितली, तो राजा बघितला, तो राजवाडा बघितला, ते क्षेत्र सगळं बघितलं त्याने. त्या सत्पुरुषाला खूप आनंद वाटला. एवढी प्रजा आनंदी, एवढी प्रजा सुखी, राजा कसा असेल? ज्याच्या त्याच्या मुखामध्ये, ज्याच्या त्याच्या तोंडामध्ये एकच शब्द, आमचा राजा म्हणजे देव माणूस, देवच. आमचे सुद्धा प्रयत्न त्यासाठीच चालू आहेत. कधीतरी कोणाच्या मुखातून आलं पाहिजे, देव माणूस आहे बाबा, देवासारखा आहे बाबा, देवासारखा आला बाबा, देवासारखा धावून आला बाबा, बरं का. कधीतरी ऐकायला मिळालं पाहिजे, त्यासाठी प्रयत्न आम्ही केले पाहिजे. देव माणूस आहे म्हणाय, बरं का, देवासारखा आहे राजा आमचा. आणि मग त्या सत्पुरुषाला वाटलं चला आपण राजांची भेट घेऊ, म्हणून ते राजांना भेटायला गेले. भेटल्यानंतर एक आपल्या झोळीतून एक फळ काढलं आणि राजांच्या हातामध्ये दिलं. राजांच्या हातात ते फळ देत असताना साधू म्हणतायत, राजे हे फळ तुम्ही ग्रहण करा, घ्या. या फळामध्ये एवढं सामर्थ्य आहे की हे फळ जर तुम्ही ग्रहण केलं, खाल्लं, तर तुम्ही जसे आहात ना, आता तरुण धडराकट व्यवस्थित तसेच्या तसे शेवटपर्यंत राहणार. आता जशी तुम्ही सुंदर रूपवान दिसताना, तसेच्या तसे तुम्ही शेवटपर्यंत सुंदर आणि रूपवान दिसाल. आणि विशेष म्हणजे हे फळ जर तुम्ही ग्रहण केलं तर तुम्हाला उदंड आयुष्य लाभेल, कारण तुमची प्रजेला गरज आहे. तुमच्या सारख्या राजाने अनेक वर्ष कार्य करावं असं मला सुद्धा मनापासून वाटतंय, साधू पुरुष म्हणतायत. राजाने ते फल हातात घेतलं, साधूला नमस्कार केला, साधू निघून गेले. पण हातात असलेल्या फळाचं निरीक्षण करत असताना राजा म्हणतोय, हे फल खाल्ल्याने जर जो खाईल तो तसाचा तसा जर शेवटपर्यंत तरुण राहत असेल, आता जसं सुंदर रूपवान दिसतो तसाचा तसा जर सुंदर रूपवान दिसत असेल, आणि आता हा फल जर ग्रहण केलं तर जो ग्रहण करेल त्याला जर उदंड आयुष्य लाभत असेल, तर खरं म्हणजे ह्या फळाची गरज मला नाही. कोणाला दिलं असेल त्याने ते फळ? शेवटपर्यंत सुंदर दिसायला पाहिजे ना, शेवटपर्यंत तरुण दिसायला पाहिजे ना, शेवटपर्यंत साथ द्यायला पाहिजे ना. मग सांगा ना, ते फल कोणाला दिलं असेल? बायकोला, म्हणजे राणीला. ते फळ राजाने राणीला दिलं आणि जसं साधूने सांगितलेलं तसं सांगितलं. पण ऐका, ज्या राणीला ते फळ दिलं ना, त्या राणीचं प्रेम होतं प्रधानावर. त्या फळाकडे पाहता पाहता राणी बोलते, या फळाची खऱ्या अर्थानं गरज असेल तर त्या प्रधानाला, ज्या वेळेला ते राणीने फळ प्रधानाला दिलं, त्यावेळेला प्रधानाच्या हातात ते फळ पडल्यानंतर त्या प्रधानाचं प्रेम होतं, जीव होता एका वेशेवर. त्याने विचार केला, खऱ्या अर्थानं ह्या फळाची गरज आहे का त्या वेशेला. त्याने ते फळ त्या वेशेला दिलं. त्या वेशेने त्या हातामध्ये फळ घेतल्यानंतर जसं साधूने राजाला सांगितलेलं, जसं राजाने राणीला सांगितलेलं, जसं राणीने प्रधानाला सांगितलेलं, तसं प्रधान त्या वेशेला सांगतोय, तरुण रूपवान सुंदर दिसशील आणि उदंड आयुष्य लाभेल. हे ऐकता ऐकता त्या फळाकडे पाहता पाहता ती वेशा म्हणते, या घाणीत पडलोय ना, कधी मुक्त होतो याचा विचार करते मी. नाईलाजाने माझ्या पोटा पाण्यासाठी ही कर्म मला करावी लागतात. ह्या घाणीमध्ये मी पडलेलो आहे. मी अधर्म करते, मी अनितीने वागते, मी अनितीने जगते. नकोसा झालाय मला हा जीवन. काय करायचंय सुंदर रूपवान दिसून, काय करायचंय उदंड आयुष्य लाभून. त्या वेळेला त्या वेशेने विचार केला, या खऱ्या अर्थाने या फळाची गरज माझ्या राजाला आहे. कारण सगळी प्रजा आज सुखी आहे, आनंदी आहे. धर्माचरण करणारा राजा, नीतीने जगणारा राजा, नीतीने वागणारा राजा. ती वेशा म्हणते, खऱ्या अर्थानं जर माझ्या राजाला जर उदंड आयुष्य लाभलं तर तेवढा वेळ माझी प्रजा तरी सुखी राहील, या राजातली प्रजा तरी सुखाने राहील. म्हणून तशीच गेल्याने तो फळ राजाच्या हातात दिला. ऐका, ते फळ राजाच्या हातात दिल्याबरोबर राजा विचार करतोय की वेशा काय 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 बोलते. जसं जे शब्द राजाच्या मुखातून गेलं होतं तेच शब्द त्याला वेशेच्या मुखातून ऐकायला मिळालं. पण तिच्या जे काही बोलणं होतं त्याच्याकडे लक्ष कमी. राजा विचार करतोय,
आहे, हे फळ माझ्याच हातातून गेलेलं आहे, हे जे ऐकवते ते माझंच बोलणं आहे. मग हे फळ तिथपर्यंत पोहोचलं कसं? जसा विचार राजाने केला ना, तसा त्याच दिवशी आपला बारका भाऊ विक्रमादित्य त्याला त्या राजगादीवर बसवून स्वतः मात्र राणावणामध्ये जंगलामध्ये निघून गेला राजा, सगळा राजवाड्याचा त्याग करून. एकच नाही, असे अनेक गेले काय. कधी कधी आम्ही पण जातो ना, घरात खटके उडले का बोलतो असा वाटतंय मठावर जाऊन बसावा. कधी खटके उडल्यावर नाही, तेव्हा त्याला मोठा आठवतो. ऐका, ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. ज्यांचे ऋण आपल्यावर आहेत किंवा आपले ऋण ज्यांच्यावर आहेत, त्याच आई वडिलांच्या पोटी आपण जन्म घेतलेला आहे, त्यांची सेवा आपण केलीच पाहिजे. ज्या आईने, ज्या माई माऊलीने आम्हाला मरणदायी यातना भोगून या जगामध्ये आणलं, कसं चालावं, कसं बोलावं हे शिकवलं आम्हाला. प्रत्येक माणसाच्या आयुष्यातले पहिले गुरु जर कोण असतील प्रत्येक माणसाचे, तर त्याचे आई वडील. आम्हाला बोलता येत नव्हतं, आम्हाला चालता येत नव्हतं, आम्हाला खाता येत नव्हतं, सगळ्या प्रकारे सगळ्या क्रिया आम्हाला आमच्या आई वडिलांनी शिकवल्या. ज्या माये माऊलीने या जगामध्ये आम्हाला जन्माला घातलं, वाढवलं, घडवलं, मोठं केलं, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, त्या आईचा आदर आम्हाला करता आला पाहिजे, त्या आईचा सन्मान आम्हाला करता आला पाहिजे, त्या आईची सेवा आम्हाला करता आली पाहिजे. आणि तिच्याच बरोबर ज्या बाईने आमच्यासाठी घरदार सोडलं, आई वडील सोडले, आवडीनिवडी सोडल्या, जग जिने आमच्यासाठी सोडलं ना, स्वतःच नाव सुद्धा सोडलं गेलं, विसरली गेली. आमच्या नावाला साजेस नाव ठेवलं गेलं, भानसावरचं नाव म्हणतात ना त्याला. त्या बाईचाही आदर आम्हाला करता आला पाहिजे, त्या बाईचाही सन्मान आम्हाला करता आला पाहिजे. ज्या वेळेला आम्ही आमच्या संसार प्रपंचामध्ये कार्य करत असताना प्रत्येक मनुष्य आपल्या अधिकाराप्रमाणे राहील, ज्याप्रमाणे आम्हाला आमचं कर्तव्य आहे. बाप म्हणून काय केलं पाहिजे, मुलगा म्हणून काय केलं पाहिजे, एक पती म्हणून कसं राहिलं पाहिजे, एक पत्नी म्हणून कसं राहिलं पाहिजे, एक बहीण म्हणून कशा प्रकारे कार्य केलं पाहिजे, आई वडील म्हणून कशा प्रकारे कार्य केलं पाहिजे. प्रत्येक जण प्रत्येकाच्या वाट्याला आलेली कर्म प्रामाणिकपणे ज्या वेळेला करेल आणि त्याप्रमाणे आचरण करेल ना, त्यावेळेला आमच्या घराचं मंदिर झालेलं पाहायला मिळेल. घराचं मंदिर व्हायला वेळ लागणार नाही. आम्ही विसरलेलो आहे. पत्नीने कशा प्रकारे राहावं, पतीने कशा प्रकारे राहावं, आई वडिलांनी कशा प्रकारे राहावं, मुलांनी कशा प्रकारे राहावं, विसरलोय आम्ही. आणि त्याच्यामुळे आमच्या जीवनाची घडी विस्कळीत झालेली आहे, विस्कळीत झालेली आहे घडी. ज्या मुलांनी आमच्या पोटी जन्म घेतलेला आहे, त्या मुलांचं संगोपन करणं आमचं कर्तव्य आहे. जग सोडून जी बाई आमच्यासाठी आलेली आहे, लक्ष्मीच्या रूपामध्ये मात्र ओलांडून जिने आमच्या घरामध्ये लक्ष्मीच्या रूपात प्रवेश केलेला आहे, तिच्या हौस मौस, तिच्या गरजा पूर्ण आमचं कर्तव्य आहे. पण हे सगळं काही कार्य करत असताना आमचं कर्तव्य म्हणून आम्ही करतोय हे विसरता कामा नये. आमच्या वाट्याला आलेली कर्म आम्ही प्रामाणिकपणे करतोय हे विसरता कामा नये. कारण एकदा हे सगळं आम्हाला सोडावं लागणार आहे. शेवटी या सगळ्याचं विस्मरण आम्हाला कुठेतरी आम्हाला विसरावं लागणार आहे, सगळं कुठेतरी बाजूला ठेवावं लागणार आहे सगळं आम्हाला. बरं का, हे आम्हाला स्मरणात ठेवलं पाहिजे, हे आठवणीत ठेवलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा आम्ही अनुभव घेऊ शकतो, या सगळ्या गोष्टी आम्ही अनुभवू शकतो, सगळ्या गोष्टींचा विचार करू शकतो जोपर्यंत भगवंत आहे तोपर्यंत. एकदा तो भगवंत निघून गेला ना की दादा सगळं जिथल्या तिथं राहिलं जाते. नाही कोणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील ऐकला रे प्राणे माझे माझे म्हणून. बंधू कोणाची, बहीण कोणाची, कोण कोणाचे, सगळे सोय रे मेल्या पाठी सर्वच राहील. तुटतील तागे दोरे प्राण्या माईचा बाजा. दो दिसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार.
प्राण्या माईचा बाजार झाला. जोपर्यंत सगळं काय आहे तोपर्यंत आपलं आपलंच आपल्याला वाटतंय. एकदा काय देह थकला, शरीर थकलं, इंद्रिय निकामी झाली की मग मात्र त्यावेळेला माणसाला कळतंय मी तारुण्यात काय केलं, मी कशा प्रकारे वागायला पाहिजे होतं, कशा प्रकारे जगायला पाहिजे होतं. आमच्या वाट्याला आलेली कर्म जर आम्ही लहानपणी ज्या पद्धतीने करायची त्या पद्धतीने केली, तरुणपणी आम्ही ज्याप्रमाणे वागावं जगावं त्या पद्धतीने जर आम्ही विचार करून जर जगलो तर वृद्धपणी आम्हाला कुठल्याही प्रकारे बरं का दुःख होणार नाही. त्यावेळेला सुद्धा आम्हाला भगवंताचं स्मरण करता येईल, त्यावेळेला सुद्धा आम्हाला भगवंताची आठवण करता येईल, नामस्मरण करता येईल. आणि या कलियुगामध्ये जर पाहायला गेलं तर सगळ्या वासनेतून, सगळ्या विषयातून, सगळ्या विचारातून मुक्त होण्याचा एकमेव उपाय जर असेल तर भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं नामचिंतन. देवाचं नामस्मरण करणं हे या कलियुगातलं साधन आहे. नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही खोल, दोची अक्षरांचे काम उच्चारावे राम राम. जगद्गुरु तुकोबा आम्हाला उपदेश करतायत बरं का. माऊली म्हणतायत रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे, हृदयी मंदिरी स्मराकारे, आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे. तुकोबांनी संसार केला बरं का. आम्हाला तसंच जगता वागता आलं पाहिजे. आवडी मातेचा जर आम्ही विचार केला, जिजाई मातेचा जर आम्ही विचार केला, तुकोबांची धर्मपत्नी काय म्हणतात बरं सगळे लोक, वेडी आवडी ना, वेडी आवडी म्हणतात ना. ते वेळ आपल्याला लागतंय का कधीतरी आपण प्रयत्न केला पाहिजे. ते पांडुरंगाला काल्या इठ्या म्हणत होती. कोण? आई साहेब. पण सांगू का, एवढी पतिव्रता होती ना, एवढी पतिनिष्ठ होती ना, तुकोबांनी जेवण केल्याशिवाय ती कधी जेवत नव्हती. ऐका, दुपारची वेळ झालेली आहे, भरभर तर रखरख ऊन पडलेला आहे, खाली जमीन तापलेली आहे. आणि अशा अवस्थेमध्ये माझ्या माय माऊलींनी भाकरीची शिदोरी घ्यावी, थोडं पाणी बरोबर घ्यावं आणि निघावं गावाच्या बाहेर. माहिती नाही जगद्गुरु तुकोबा कुठे गेले, आपला पती कुठे गेलाय माहित नाही. भंडाऱ्याच्या डोंगरामध्ये जावं, भर उन्हामध्ये, रखरखत्या उन्हामध्ये, खाली जमीन तापलेली आहे, वर सूर्य तापलेला आहे. आणि भंडाऱ्याच्या डोंगरात गेल्यानंतर तिथे बघावं तर तुकोबा नाही आहे. तिथून निघावं माई माऊलीने, भूक लागलेली आहे, तहान लागलेली आहे. तशाच अवस्थेमध्ये बोराड्यामध्ये जावं, तिथेही नाही आहे. शेवटी भामचंद्रामध्ये जावं आणि मग तुकोबांना डोळे भरून बघितल्यानंतर त्यांच्या जवळ जावं. त्यांनी 2 घास खाल्ले की मग आईसाहेबांनी घास खावेत आणि मग आईसाहेबांनी पाणी प्यावं. एवढी वेडी होती आमची आई, एवढी वेडी होती, जिला आपण आवडी वेडी एवढी म्हणतो ना, एवढ्या वेड्या होत्या त्या पती सेवेच्या. ज्या दिवशी वेळ ते आम्हाला लागेल तशा पद्धतीचं लागेल ना, त्या दिवशी पांडुरंग परमात्मा आमचा सुद्धा पाय हातात घेऊन काटा काढू शकतात. अरे ज्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घडावं, चरण स्पर्श व्हावं, चरण दर्शन घडावं म्हणून आम्ही खडवली पासून पंढरपुरापर्यंत जातोय ना, त्या पांडुरंग परमात्म्याने माझ्या आईसाहेबांचा पाय हातात घेऊन वेदना होणार नाहीत अशा प्रकारे काटा काढावा, वेदना होणार नाहीत अशा प्रकारे काटा काढावा. आम्हाला जगता वागता आलं पाहिजे. एक नुसता रामायणाच्या एक एक पात्राचा जरी आम्ही विचार केला ना, एक पात्राचा, तरी आमचं जीवन जगण्यासाठी आम्हाला सुखकारक त्या ठिकाणाहून तिथून आम्हाला मार्गदर्शन मिळेल बरं का. पती म्हणून जर कार्य करत असू तर आम्ही रामाचा, श्रीराम प्रभूंचा आदर्श घेतला पाहिजे. एक पत्नी, एक बाणी आणि एक वचन. बघा जरा राहता येतंय का? आज सर्वांना उद्ध्वस्त करणारा एकमेव जर असेल तर काम.
पुरुषार्थाचा एक भाग आहे बरं का, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. जर आम्हाला पुरुषार्थ साधायचा आहे ना, तर नंतरचे तीनही साधताना पहिला विसरता कामा नाही. काय अर्थार्जन करायचं आहे ना, अर्थार्जन करायचं आहे ना, धर्म विसरता कामा नाही. धर्माची जाणीव ठेवून धर्म कार्याची जाणीव